केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावानी म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावानी कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल। तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना ती मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची। एकूण खर्च आतापर्यंत किती झालेला आहे? साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखीन विनंती आली आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसी ची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई-केवायसी मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली। आणि 31 ई-केवायसी ची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसी मध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे
एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे, ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते, पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे. आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ही केवायसी ची प्रक्रिया झाली नाही, त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये, अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई केवायसीची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्स मध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशन मध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ सुरू आहे. 2 लाख आकडा तो सांगितला जातो, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का सांगितली जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं, जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता. हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो. पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं. त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची नोंद धरून कदाचित हा डेटा येत असेल, पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई केवायसीची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्या सहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय. आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना ई केवायसी ही बंधनकारक आहे आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही, तर आपण जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा ई केवायसी आहे. मदत पुनर्वसन मधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा ई केवायसी कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट डीबीटी स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत, त्या सगळ्यांमध्ये ई केवायसी ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या, पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीने तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर ई केवायसी करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. पण ई केवायसी करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीम मध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना त्या ज्या दुसऱ्या स्कीमचा लाभ सुरू जाईल, पण लाडकी बहीणचा त्यांना त्या पद्धतीनं तो लाभ काही पुढे कंटिन्यू होणार. आतापर्यंत किती रक्कम जी आहे ती महिलांना गेलेली आहे, एक्झॅक्ट आकडा किती आहे ज्या पात्र आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची आतापर्यंतची संख्या किती आहे? आतापर्यंत
म्हणजे पात्र महिलांची साधारणपणे, मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट डीबीटी केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे. जे पुरुष होते जे लाभ घेत होते त्यांच्याकडनं पैसे रिटर्न द्यायला सुरुवात केली आहे का? कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे शासकीय कर्मचारी होते त्यांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि ती मूळ फायनान्शियल ट्रेजरीमध्ये जी त्यांनी एक सेपरेट त्याच्यामध्ये अकाउंट करून दिलेली आहे ती त्याच्यामध्ये जमा होत असते, ती विभागाकडे परत जमा होत नसते. आणि जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगितलं की जे पुरुष आहेत आणि ज्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून जी काही रकमेची वसुली केली जाणार आहे त्याची प्रक्रियेची जी काही आहे ती आपण सुरुवात करतो. लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झाली. सोबत ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही केवायसी केली नव्हती, ज्यांच्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा सुद्धा हप्ता जमा झालेला नाहीये, त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी जे पोर्टल आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की ज्या बहिणींना केवायसी करायची त्यांच्यासाठी आम्ही पिंड पुन्हा एकदा ओपन करत आहोत आणि ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी ज्यांची केवायसी बाकी त्यांनी त्वरित हे केवायसी करून घेणे महत्त्वाचं असणार आहे. केवायसी केल्यानंतर ज्या बहिणींचे जे हप्ते होते ते रखडलेले होते ते सर्व हप्ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. ज्या बहिणी केवायसी करणार त्याच बहिणींना 2100 रुपये वाटप सुद्धा होणार आहे. कारण केवायसी करण्यासाठी 2100ची अट आता देण्यात आलेली आहे.